आज आय डी डिलीट करत असतो म्हणजे समोरून ढवढळीत मला धमकी देतोय. आता त्याला गावाकडे गेल्यावर सांगन मी काय आहे धमकी देतोय मला. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हा होणार आहे लॉंग ब्लॉग, कारण की बऱ्याच दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवायला लागले. एवढे दिवस जवळजवळ किती 2-3 महिने झाले मी ब्लॉग टाकलाच नाही, व्हिडिओ बनवलाच नाही. म्हणजे असे शॉर्ट्स बनवत होते, तर मिनी ब्लॉग बनवत होते, त्याच्यामुळे काय असं लॉंग ब्लॉग बनवलंच नाही मी. आज काय करतो तुमचं जरा. तर मी का बनवला नाही एवढे दिवस व्हिडिओ, का बनवला नाही, काय कारण, म्हणजे एवढे दिवस काय झालं न व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तर आज सगळं मी सांगणार आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरत जाऊ नका, कारण की प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आणि सगळ्यात मुद्दा हा माझा आहे का नमुना कुठं दिसतोय का, अंधारात दिसतं ना, मी पडदा दिसला. ह्याच्यामुळं म्हणजे त्याचं ऑपरेशन झालेलं, जसं की तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्याचं ऑपरेशन झालेलं. त्या एवढा दिवस त्याच्या राड्यातच म्हणजे विचार करत टेन्शन घेत व्हिडिओ वगैरे काय बनवायला भेटले नाही मला. आणि माझं दुसरं बी चॅनल आहे कॉमेडीचं, आणि तर राख म्हणून नाव आहे तिचं. असा विचार चालू आहे की ते बंद करून मी दुसरं नवीन चॅनल काढावा, कारण की ते माझा मुलगा म्हणतो डेड झाला असेल, ते डेड. त्याच्या म्हणजे व्ह्यूज जातात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, आणि जास्त व्ह्यूज जेवढे जायला पाहिजेत आपल्या अपेक्षेप्रमाणे, आपल्या क्वालिटीप्रमाणे आपले व्हिडिओ बी काय एवढे हे नसते, त्याच्याप्रमाणे त्याचा व्ह्यूज जात नाही. तर मी असं ठरवलं आहे की नवीन चॅनल खोलायचं. हे डेली ब्लॉगिंगचं चॅनल ठेवणार आहे मी, कारण की घरातलं माझं सगळं काय रोजचं काय डेली रुटीन असतं, स्वयंपाक वगैरे काय, जेवण वगैरे काय बनवते ते असं ठेवणार आहे. आणि ते मी दुसरं चॅनल कॉमेडीसाठी खोलणार आहे. तर मी आता ठरवलं आहे. आणि त्याचा एवढा कशाला विचार करतो किती 3-4 वर्ष झाले त्या चॅनलला, तर पूर्णपणे डेड झाल्यासारखं वाटतं मला. म्हणजे त्याचे व्ह्यूजच जात नाही, तर किती बी काही बी करा. तर मी असं ठरवलं आहे ही चॅनल मी डेली ब्लॉगिंगसाठी ठेवणार, आणि दुसरं चॅनल आहे ते कॉमेडीसाठी ठेवणार. आणि आमच्या नाहोनलासुद्धा टाईम नसतो की चला बाबा आपण व्हिडिओ वगैरे बनवूया, काय त्यांची आवडच गेली. 2-3 महिने झाले, इच्छाच नाही होते. कामावर जात येते, झोपत येतं, खाते तब्येत येतं, परत संध्याकाळी झोपत येतं, त्याच्यामुळे त्यांना बी इंटरेस्ट राहत नाही आहे. आणि असे बरेचसे आमच्यातलेच लोक काय, भरपूर लोक काय बोलते तर, वा तू काय माणूस आहेस का, तू वंजाऱ्याची आहेस का, काय लाज सोडून दिली आता, काय डकलवाराच्या लोकांना वागत होतं. असं नाही आहे, ज्याची त्याची मर्जी असते, ज्याची त्याची इच्छा असते. असं काय नाही तू वंजाऱ्याची, मग तू वंजाऱ्यासारखं म्हणजे वंजाऱ्याच्या लोकांनी व्हिडिओज नाही बनवायचे. मग काय वंजाऱ्याच्या लोकांनी फक्त बायांनी फक्त काय कष्टच करत राहायचं का आयुष्यभर, मुलं-चुलच त्यांना काही हायच नाही, त्यांचं काय नाहीच आहे काय, म्हणजे त्यांना काही इच्छाच नसते का. तसं माझ्या नवऱ्याला आवडतं मी बनवलेलं. काही लोक कमेंट करतात त्याला मी आता तर इग्नोरच करायचं सोडून दिलं. अशी एखादी कमेंट असते ना, तिला मी पटकन अशी उचलते, त्याच्यावर व्हिडिओ बनवते आणि मी परत अपलोड करते. काही लोक कमेंट करतात वाईट वगैरे, तर त्याला आपला टॉपिक भेटतो, उलट त्यांच्या नावानेच आपण खडे फोडायचे की आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन बघतात. तर हा विषय राहू द्या बाजूला, मी ह्याच्यावर कधीतरी बोलून मला कोण काय कमेंट करतं काय नाही. पण माझ्या बहिणीचाच दीर आहे तो, आताच त्याचा फोन आलेला माझ्या नवऱ्याला की मला पैसे पाठवा, आणि तुम्ही नाही पाठवत का, मग मी तुझे फॉलोअर्स कमी करतो, मग आम्ही तुमचे व्हिडिओ बघवतो, तुम्ही मला पैसे पाठवा, आणि तुम्हाला एवढे पैसे भेटले. सध्याला तर मला आत्तापर्यंत 1 रुपयाही सुद्धा भेटलेला नाही आहे. माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, ह्याच्यावर अजून सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, ह्याच्यावर सुद्धा सबस्क्रायबर, कारण हे चॅनलसुद्धा खुलून मी 7-8 महिने झालं, आणि 2-3 महिने व्हिडिओ टाकले, आणि नंतर परत ते चॅनल बंद म्हणजे झाल्यासारखं 3 महिने झाले कंटिन्यू व्हिडिओज नाही टाकले मी. त्याच्यामुळे त्याचा वॉच टाईम नाही वाढले, सबस्क्रायबर नाही वाढले. त्याला सांग ना आवाज कमी करायला, ती गॅस बंद कर. हे पोरं असते नखरेची असते, तर जेवा कम नाही खायचं, वाऱ्याचा तोंड करा. नखरे डायरेंट असते त्यांची, सकाळी जेवण आहे ते खायचं, नखरे नाटकं यांचे. तर हा बुद्धा बाजूला राहिला, आणि तो काय बोलला की पैसे पाठव, नाही तर तुझे आज आय डी डिलीट करत असतो, म्हणजे समोरून ढवढळीत मला धमकी देतोय. आता त्याला गावाकडे गेल्यावर सांगन मी काय आहे धमकी देतोय मला माझ्या नवऱ्याला. मग तुम्ही 200 रुपये पाठवा. बसला असं कुठंतरी बेवढं दारू प्यायला नाटकं करत. गप तोंड बनतो तुझं.
तर अशा प्रकारे मी एवढे दिवस व्हिडिओ बनवले. तर मी गावाकडे गेलेली, तर तिकडं बी काही म्हणजे असं रोज काय विचार येतात. तर मग मी गावाकडे गेलेली तेव्हा बी जास्त असं व्हिडिओ बनवलं. मी व्हिडिओ बनवायची पण मी एडिटच करायची इच्छा होत नव्हती. शांत राहतो का नाही तर मोबाईलच फेकून मारली तोंडावर. बघितलं कसं करतो. एडिटच करायची इच्छा. मी भरपूर व्हिडिओ बनवले एडिट करायची इच्छा होत नव्हती. आणि आता बनवायला घ्यावं म्हणलं 2-3 दिवसापूर्वी तर माझा मोबाईलचं हेच व्हायला लागलं, स्टोरेजच फुल व्हायला लागलं. हे पोरं मी काय गेम डाउनलोड करून ठेवते तर येण्यासारखं. तर ह्याच्यामुळं मी जास्त दिवस व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते. आणि आता बनवणार आहे. आता डेली ब्लॉग येणार, डेली अपलोड करणार. तुम्ही डेली म्हणजे रोज उठून ब्लॉग बनवायचे ना अपलोड करायचे. ब्लॉगिंग हां करणार आता इथून पुढं. लयच नाटकं करतोस र तू. नखऱ्याचं बघा ना किती आहे. बघा आता वाट करत असतं बुनबुन. एवढे नखरेच नाही याच्या अंगात. बासी चिरूस नका, लय नखऱ्याचं आहे. कसा मोबाईल बघत खेळत बसलाय. याला खायचं प्यायचं कळा ना, काहीच कळा ना. मला नाही माहिती काय, तुला माहित नाही, मला माहित नाही. खा पी तूच खाती. मला उपवास आहे, मी नाही खात. मला एखादच आहे, मला उपवास आहे, मी नाही खाणार, मी नाही जेवणार. तुला जेवायचं तू जेव. पापा बी झोपले. आमचे आऊ कामावून आले आणि तिने झोपून घेतलं असंच. जेवण करा जेवण बी नाही केलं तिने सुद्धा. काही पोरं तिकडे 1-2 जण तिकडे बेडरूम मध्ये बसले. तर 1 जण जेवले. अरे जेवायचंय तुला, मग जेव ना. तुमच्या तोंडाने का असं घालू का. तर हे पोरांची असली नखरे येतं. आणि असं काही बनवायचं म्हणलं का, मी काही करायचं म्हणलं ना, यांची कुरकुर चालू असते. माणसाला काय करायचं म्हणलं की यांची बुनबुन चालू असते. तर व्हिडिओ बनवायचं म्हणलं की यांचे गेम आठवते त्यांना. म्हणजे शाळा शिकायचं नाही, काय नाही यांचे नखरे नाही तेच नखरे. काय पक्कन फक. बघितलं कसं बुनबुन करते. तुला गावाकडेच नाही सोडून देते आता. काय गेले की आणतच नाही माग, तिकडेच राहा. नको का उपाशी राहा. तुझ्या बापाला सांग पार्सल आणायला. हा काय अशा अगोदर लेकर म्हणलं किती अवघड आहे बरं. हा कुठायचं नाही व्हायचं कुठं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझे डेली ब्लॉगिंग आहे, शॉर्ट्स. आणि मी विचार चालू आहे माझा दुसरं नवीन चॅनल खोलण्याचा. तर मी त्याचं नवीन चॅनल खोललं ना, तर माझ्या पोराला ज्याला येत असलं ना ते असे डोकं खात येतं, असं डोकं खात येतं. त्याला 2-3 दिवसापासून बोलते मला नवीन चॅनल खोलून दे, नवीन चॅनल खोलून दे. कारण की मी नवीन चॅनल खोललं तर मग कॉमेडीचे व्हिडिओ वगैरे बनवून टाकत जाईल. व्हिडिओ बनवताना आमचे काय हाल होते. तर माझ्या नवऱ्याला किती सांगावं लागतं समोर, माझ्या नवऱ्याला किती डोकं खातो. हे पण लय अवघड आहे. त्याचं बी व्हिडिओ शूट करत असते मी आणि ते बी अपलोड करत असते. कारण की समोरच्याला कळलं पाहिजे की व्हिडिओ बनवणं सोपं नाही. जे लोक म्हणतात ना व्हिडिओ बनवान, काय नखरे करान, पैसे कमवान, ते असं झालं ते तसं झालं, यांची नखरे लय असते. त्याच्यामुळे ना आपलं सगळं बाजूला ठेवायचं आणि कंटिन्यू आपला व्हिडिओ बनवत राहायचं. एक ना एक दिवस तरी सक्सेस होऊ, एक ना एक दिवस तरी यशस्वी होऊ, एक ना एक दिवस तरी आपल्याला हाताला यश येईल. तर कुठलाही विचार करायचा नाही, कोणाच्या कमेंटचा विचार करायचा नाही, कोणाच्या नातेवाईकाचा विचार करायचा नाही, गोत्याचा विचार करायचा नाही. कुणी कुणाला पोसू चुकत नसतं. शेवटी आपल्या कष्टाचं आपल्याला खायचं आहे. नसलं तर कुणी विचारणार सुद्धा नाही तुमच्या घरात की तुम्ही खाल्लं आहे का, झोपलात का, उपाशी आहेत का. ते म्हणते ना हाही चांगला दिसतोय, चांगला राहून द्या. कुणी पोसायला येत नाही, कुणी सोसायला बी येत नाही. त्याच्यामुळे कुणाचं ऐकत बसायचं नाही. जे आपल्याला पटतं ते करायचं. ते आपलं आयुष्य एकदाच आहे, मारून नाही तर मन भरून जगायचं. संपला विषय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.